आज आपण काळ्या चण्यांचा पुलाव बनवणार आहोत। जशी आपली यखनी पुलावची रेसिपी आहे त्याच पद्धतीमध्ये चवीला तर खूप छान बनतो। तुम्ही एकदा बनवला तर नेहमी बनवत राहाल। त्यासाठी इथे मी 1 कप काळे चणे रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेले। दुसऱ्या दिवशी पुलाव बनवताना आपल्याला हे चणे कुकरमध्ये घालून त्यामध्ये पाणी घालायचंय, मीठ घालून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून चणे शिजवून घ्यायचे आहेत। एका पातेल्यामध्ये आपल्याला साधारण 4 ते 5 कप पाणी घालायचंय। त्यामध्ये एक अख्खा लसूण आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेला सर्व अख्खा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि मसाल्यांचा वास सुटेपर्यंत पाणी चांगलं उकळून ते गाळून घ्यायचंय। आता पुलाव बनवण्यासाठी आपल्याला एका पातेल्यात तेल घालून घ्यायचंय। त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। कांदा गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता आपण गॅसची फ्लेम मंद आचेवर करून घ्यायची आणि यामध्ये 150 ग्रॅम दही घालायचंय। दही आपण मंद आचेवरच चांगलं एकजीव करून घ्यायचंय। आता आपण यामध्ये उकडलेले जे चणे आहेत ते चणे घालायचे, यामधलं पाणी नाही घालायचंय। त्यासोबतच आपण यामध्ये 1.5 कप बासमती तांदूळ 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवलेला तो तांदूळ घालायचा आहे आणि सर्व हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं। मग यामध्ये मधून कट केलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि 1.5 कप बासमती तांदळासाठी इथे आपण 3 ते 3.5 कप गरम मसाल्याचं जे पाणी काढलेलं ते पाणी घालायचंय। गरम मसाल्याचं पाणी जर आपल्याकडून कमी झालं असेल तर यामध्ये आपण दुसरं साधं पाणीही घालू शकतो। भातामधलं थोडं पाणी आटलं की आपण पातेल्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मंद आचेवर करून भात साधारण 12 ते 15 मिनिटे शिजू द्यायचा। सगळ्यात शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आपला मस्त चमचमीत असा काळा चना पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे। आपण याला चना यखनी पुलाव असंही म्हणू शकतो। खूप छान होतो, तुम्ही नक्की ट्राय करून बघा।